बघा, आपलं लिनियर अल्जेब्राचं नेक्स्ट चॅप्टर आहे वेक्टर स्पेसेस सेकंड. वेक्टर स्पेसेस काय असतात नेमके ते आपण मागच्या चॅप्टरमध्ये बघितलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण बेसिस बघितलं, लिनियरली डिपेंडंट सेट बघितले, लिनियरली इंडिपेंडंट सेट बघितले आणि अजून काही बघितलं त्याच्यात. आता आपण बेसिसच्या नंतर ह्या चॅप्टरमध्ये वेक्टर स्पेसेस सेकंडमध्ये आपला फर्स्ट टॉपिक जो आहे तो आहे डायमेन्शन ऑफ अ वेक्टर स्पेस. आता डायमेन्शन हा शब्द तुम्ही फिजिक्समध्ये, केमिस्ट्रीमध्ये किंवा मॅथमॅटिक्समध्ये बऱ्याच वेळा ऐकला असेल. या डायमेन्शनचा अर्थ काय होतो? एखाद्या वस्तूची डायमेन्शन किंवा एखाद्या सेटची डायमेन्शन म्हणजे काय? तर डायमेन्शन म्हणजे त्या सेटमध्ये असलेल्या वस्तूंची संख्या. तुमचा क्लास आता SYBSC आहे. तुमच्या SYBSC क्लासची डायमेन्शन काय असेल? तुमच्या SYBSC वर्गात जितके विद्यार्थी असतील ती असेल तुमच्या क्लासची डायमेन्शन. म्हणजे डायमेन्शन ऑफ अ वेक्टर स्पेस या शब्दाचा अर्थ तुम्ही समजून घ्या. डायमेन्शन ऑफ अ वेक्टर स्पेस म्हणजे काय? तुमच्या वेक्टर स्पेसमध्ये असणाऱ्या नंबरची संख्या किंवा तुमच्या वेक्टर स्पेसमध्ये जे काही बेसिस असतील त्या बेसिसचा टोटल नंबर म्हणजे त्या वेक्टरची डायमेन्शन. बघा, डेफिनेशन आपल्याला काय सांगते आहे? द नंबर ऑफ वेक्टर्स इन अ बेसिस. बघा, the number of vectors in a basis of a non-zero vector space V is the dimension of the space and it is denoted by dimension of V. डेफिनेशन पुन्हा एकदा बघा. द नंबर ऑफ वेक्टर्स इन अ बेसिस. आता आपल्याला माहिती आहे वेक्टर स्पेसला काहीतरी स्पेसिफिक बेसिस असतात. त्या बेसिसमध्ये आता प्रत्येक बेसिसमध्ये सेम नंबर ऑफ एलिमेंट्स असतात. हे आपण मागच्या चॅप्टरमध्ये अभ्यासले थेरम आहे. प्रत्येक वेक्टर स्पेसच्या प्रत्येक बेसिसमध्ये सेम नंबर ऑफ एलिमेंट असतात. तर द नंबर ऑफ वेक्टर्स इन अ बेसिस म्हणजे बेसिस असा आपल्या वेक्टर स्पेसचा बेसिस, त्याच्यामध्ये जेवढे पण नंबर असतील नॉन झिरो वेक्टर स्पेस, तो वेक्टर स्पेस आपल्याला काय हवा? नॉन झिरो. त्याला आपण काय म्हणतो? नंबर ऑफ वेक्टर स्पेस इन बेसिस. त्याला आपण काय म्हणतो? त्या वेक्टर स्पेसची डायमेन्शन. आणि त्याला आपण डिनोट कसं करतो? डायमेन्शन ऑफ व्हीने. पुढे जाऊन आपण एक्झाम्पल्स बघू, थेरम्स बघू, त्यावरून तुम्हाला क्लिअर होईल ते. बघा, नेक्स्ट काय आहे? इफ व्ही इज नॉट. आता हा व्ही कॅपिटल आहे. व्ही कॅपिटल म्हणजे हा वेक्टर स्पेसचा व्ही आहे. हा सेट आहे मोठा वेक्टर स्पेस. इफ व्ही इज नॉट जनरेटेड बाय अ फायनाईट सेट. फायनाईट म्हणजे काय? फायनाईट, इन्फायनाईट तुम्हाला माहिती असेल. फायनाईट म्हणजे आपण जे मोजू शकतो ते. जर तुमचा व्ही हा फायनाईट सेट किंवा तुमचा जर हा व्ही फायनाईट सेटने जनरेट झाला नसेल तर आपण त्याला काय म्हणतो? व्हीला इन्फायनाईटली डायमेन्शन. म्हणजे त्याच्यामध्ये किती बेसिस आहेत किंवा त्याच्या बेसिसमध्ये किती नंबर आहेत तर इन्फायनाईट नंबर. जर त्याच्या बेसिसमध्ये फायनाईट नंबर नसतील तर आपण त्याला काय म्हणतो? इन्फायनाईट डायमेन्शनल. आणि जर ह्या व्हीमध्ये फायनाईट नंबर असेल तर त्याला आपण काय म्हणतो? फायनाईटली डायमेन्शनल वेक्टर स्पेस. टेक्स्टबुकमध्ये काही नोट्स आहेत त्या पण मी लिहून घेतले आहे. बघा, वाचा बरं. ॲज द झिरो वेक्टर स्पेस झिरो इज लिनियरली डिपेंडंट. आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, आपण मागच्या चॅप्टरमध्ये बघितलं आहे, थेरम होता हा. देअर आर नो वेक्टर्स इन द बेसिस ऑफ झिरो. बघा, हा झिरो आपल्याला क्लिअरली दिसते की ज्या बेसिसमध्ये एकही वेक्टर स्पेस नाही. म्हणजे तुमचा या झिरो वेक्टर स्पेसचं डायमेन्शन काय झालं? झिरो. का? कारण त्याच्या बेसिसमध्ये एकही वेक्टर नाही. सेकंड पॉईंट आहे देअर आर इन्फायनाइटली सबस्पेसेस ऑफ डायमेन्शन 1. आपल्याकडे असे अनेक सबस्पेसेस आहेत ज्यांचं डायमेन्शन काय आहे? 1. एक्झाम्पल काय त्यांचं? ऑल लाईन्स गोईंग थ्रू ओरिजिन. हा आपला ओरिजिन असेल. हा तुमच्याकडे ग्राफ आहे. ह्या ओरिजिनमधून म्हणजे जेवढ्या पण लाईन जाणार आहेत त्या सर्वांचं डायमेन्शन काय असेल? 1 असेल. कारण ते आपण म्हणतो ना त्याला 1D, 1 डायमेन्शन असेल त्याला फक्त ना. ही एक लाईन, ही एक लाईन, ही एक लाईन, त्याचं डायमेन्शन फक्त 1 असेल. त्याच्यानंतर देअर आर इन्फायनाइटली सबस्पेसेस ऑफ डायमेन्शन 2. आता आपण 2D बघतो. 2D प्लेन बघतो आपण. हे प्लेन आहे, इथून आणि इथून या 2 पॉईंट्समधून पास होणार. हे वरच्या प्लेनमधून या खालच्या प्लेनमध्ये चालले, त्याला आपण काय म्हणतो? 2D. तर त्याचं एक्झाम्पल काय आहे? डायमेन्शन 2चं ऑल प्लेन्स पासिंग थ्रू ओरिजिन. हे काही महत्त्वाचं नाही एवढं, फक्त तुम्हाला समजण्याकरता ते सांगितलेलं आहे. नेक्स्ट पॉईंट आहे डायमेन्शन्स ऑफ सम फॅमिलियर वेक्टर स्पेसेस. आता आपल्याला काही वेक्टर स्पेसेस माहिती आहेत फॅमिलियर, त्यांचे डायमेन्शन्स बघा. डायमेन्शन ऑफ R⁻n. आता हा R⁻n आपण बघितला आहे मागच्या चॅप्टरमध्ये, इथून मागे पण बघितला आहे. या R⁻n मध्ये R⁻n म्हणजे काय? हे त्याची n टपल्स आहेत. n टपल्स आहेत म्हणजे त्याचं डायमेन्शन काय असेल? त्याच्यामध्ये नंबर ऑफ एलिमेंट्स काय असतील त्याच्या बेसिसमध्ये? n. R⁻n दिले ना. आता आपण जर R⁻1 घेतला तर त्याच्यामध्ये डायमेन्शनच्या बेसिसमध्ये किती एलिमेंट होते? 1 होते. तसं R⁻n म्हणजे 1 2 3 अप टू डॉट 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 n. म्हणजे त्याच्या एका बेसिसमध्ये किती एलिमेंट्स आहेत? एलिमेंट्स आहेत. म्हणून त्याचं डायमेन्शन काय असेल?
एन. द स्टँडर्ड बेसिस हॅज एन व्हेक्टर्स. बघा आपण वरती घेतलं इथं 1 2 3 मी एलिमेंट घेतले. वेक्टर जर आपण घेतले V1 V2 अप टू V3 आणि लास्ट कोणता येईल माझा Vn, म्हणजे त्याचा डायमेन्शन काय असेल R/n एन. सिमिलरली डायमेन्शन ऑफ Pn. आता हा P म्हणजे पॉलिनॉमियल आहे, पॉलिनॉमियल वेक्टर एन. याचं डायमेन्शन काय असेल बघा बरं, n+1. का? कारण आपण पॉलिनॉमियल कशी लिहितो, पॉलिनॉमियलचा आपण फर्स्ट एलिमेंट कसा लिहितो, आपण तो 1 लिहितो, बरोबर ना. बघा इथं 1 लिहिला आहे, 1 टी स्क्वेअर अप टू (t^n). आता हा n लास्टला (t^n) पर्यंत n एलिमेंट झाले, पण त्याच्यामध्ये आपण हा 1 जर ॲड केला तर आपले टोटल एलिमेंट किती होईल त्याच्या बेसिसमधले n+1. म्हणून याची डायमेन्शन काय आहे Pnची, पॉलिनॉमियल विथ एंट्रीज n, तिचे डायमेन्शन काय येईल n+1 या 1मुळे. नेक्स्ट आहे तुमचा डायमेन्शन ऑफ M. हा कॅपिटल M म्हणजे मॅट्रिक्स, डायमेन्शन ऑफ मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर Mn. आता तुमचे नंबर ऑफ कॉलम्स आहेत M आणि नंबर ऑफ रोज आहेत n, तर याचे डायमेन्शन पण काय येणार Mn. लक्षात ठेवा. लास्ट पॉईंट आहे 4 नंबरचा. इफ द व्हेक्टर्स इन S. आता हा S तुमचा काय आहे, एक सबसेट असेल तुमच्या Vचा, असं कन्सिडर करा. इफ द व्हेक्टर्स इन S V1 V2 अप टू Vn. बघा याच्यामधले हे तुमचे व्हेक्टर्स आहेत हे लक्षात घेत जा. जर तुमच्या ह्या एसचे व्हेक्टर्स जर लिनियरली इंडिपेंडंट नसतील देन दे ॲटोमॅटिकली फॉर्म अ बेसिस फॉर स्पॅन एस. आपण शिकलेलोच आहे, तुमच्या बेसिससाठी कंडिशन फर्स्ट काय असते, तो लिनियरली इंडिपेंडंट हवा आणि स्पॅन ऑफ एस इक्वल टू व्ही, म्हणजे तो स्पॅन करणारा हवा. हेच त्यांनी दिलेलं आहे, बाकी काही नाही. त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर आपल्याकडे डेफिनेशन आहे फायनाइटली डायमेन्शनल व्हेक्टर स्पेस. मागे सांगितलं मी तुम्हाला, जर तुमच्या व्हेक्टर स्पेसचं बेसिसमध्ये जर फायनाईट नंबर असेल तर त्या व्हेक्टर स्पेसला आपण काय म्हणतो, फायनाईट डायमेन्शनल व्हेक्टर स्पेस. बघा आता डेफिनेशन पण तीच दिलेली आहे. इफ अ फायनाईट नंबर ऑफ व्हेक्टर्स फॉर्म बेसिस फॉर व्हेक्टर स्पेस व्ही. म्हणजे जर तुमच्या व्हेक्टर स्पेसच्या बेसिसमध्ये, म्हणजे जो बेसिस तुमचा व्हेक्टर स्पेस तयार करतो आहे किंवा जो त्याला स्पॅन करतो आहे त्या बेसिसमध्ये, किंवा सिम्पली तुमच्या व्हेक्टर स्पेसच्या बेसिसमध्ये जर फायनाईट नंबर असतील तर त्या व्हेक्टर स्पेसला आपण काय म्हणतो, फायनाईट डायमेन्शनल. बघा तेच त्यांनी दिलेलं आहे. देन वी से व्ही इज फायनाईट डायमेन्शनल. नीट लक्ष द्या. आणि पुन्हा एकदा तुम्हाला जर वाटत असेल काही तर पॉज करून व्हिडिओ मागे घ्या आणि बघा, आणि सायमल्टेनियसली पॉज करून त्या नोट्स काढून घ्या. आणि जर तुमचा हा व्हेक्टर स्पेस जर फायनाईट डायमेन्शनल नसेल तर त्या केसमध्ये आपण त्याला काय म्हणतो, इनफायनाईट डायमेन्शनल. बघा इन जनरल इफ n व्हेक्टर्स, आपल्याकडे n व्हेक्टर आहेत कोणते V1 V2 अप टू Vn, म्हणजे आपल्याकडे तर नंबर ऑफ व्हेक्टर किती आहेत त्याच्या बेसिसमध्ये n व्हेक्टर आहेत. फॉर्म अ बेसिस फॉर अ व्हेक्टर स्पेस V. म्हणजे तुमच्याकडे एक व्हेक्टर स्पेस V आहे आणि त्याच्या बेसिसमध्ये किती व्हेक्टर आहेत, n व्हेक्टर आहेत. तर आपण त्याला काय म्हणू, या व्हेक्टर स्पेस व्हीची डायमेन्शन काय आहे, देन वी से दॅट व्ही इज n डायमेन्शनल. का बरं, कारण त्याच्यामध्ये n व्हेक्टर आहेत. जर आपल्याकडे 3 व्हेक्टर असेल तर आपण त्याला काय म्हटलं असतं, 3 डायमेन्शनल, किंवा त्याची डायमेन्शन काय असती 3. म्हणजे त्याच्या बेसिसमध्ये जितके काही एलिमेंट असणार आहेत त्यांना आपण काय म्हणणार आहे, त्या टोटल नंबरला त्याची डायमेन्शन. बघा आता आपला थेरम आहे आपल्याकडे, एनी टू बेसिस ऑफ फायनाईट डायमेन्शनल व्हेक्टर स्पेस व्ही हॅज सेम नंबर ऑफ एलिमेंट्स. पुन्हा एकदा थेरमचं स्टेटमेंट वाचा. बघा काय दिलं आहे, एनी टू बेसिस, आपल्याला 2 बेसिस घ्यायची. आपल्याला माहिती आहे कुठल्या पण आपल्या व्हेक्टर स्पेसला एकापेक्षा जास्त बेसिस असू शकतात, किंवा एकी असेल किंवा इन्फायनाइटली मेनी असतील किंवा फायनाईट असतील. हे आपण मागच्या चॅप्टरमध्ये शिकलेलो आहे. त्यांनी थेरम काय म्हटलं बघा, थेरमचं स्टेटमेंट काय आहे, एनी टू बेसिस ऑफ फायनाईट डायमेन्शनल व्हेक्टर स्पेस. आपल्याला एक व्हेक्टर स्पेस दिला आहे जो काय तुमचा फायनाईट डायमेन्शनल, आणि त्याला 2 जर बेसिस असतील व्ही व्हेक्टर स्पेसला, हॅज सेम नंबर ऑफ एलिमेंट्स. तर त्यांनी काय सांगितलं आहे की तुम्हाला जर सपोज बी आणि बी डॅश किंवा B1 आणि B2 तुम्हाला 2 बेसिस असतील तर तुम्हाला काय दाखवायचं आहे की बी आणि बी डॅशमध्ये सेम नंबर ऑफ एलिमेंट्स आहेत असं दाखवायचं आहे. मग आपण मानून घेऊ की आपल्याकडे एक व्हेक्टर स्पेस आहे, कुठला व्ही. हा कॅपिटल व्ही माझा व्हेक्टर स्पेस आहे आणि या व्हीला फॉर्म करणारे आपल्याकडे 2, हा व्ही फॉर्म करणारे आपल्याकडे 2 बेसिस आहेत. पहिल्या बेसिसला काय म्हटलं मी, बी. त्याच्यामध्ये माझे एलिमेंट कोणते आहेत व्हेक्टर्स V1 V2 अप टू Vn. हे माझे ह्या बी बेसिसचे व्हेक्टर्स आहेत. हा माझा पहिला बेसिस ह्या व्हेक्टर स्पेस व्हीचा. आणि सिमिलरली मी दुसरा मांडला, का बरं, इथं आपण 2 घेतलेले आहेत म्हणून. आणि दुसरा मी मानून घेतला बेसिस बी डॅश. याच्यामध्ये माझे कोणते एलिमेंट आहेत व्हेक्टर्स U1 U2 अप टू Um. हे माझ्याकडे 2 बेसिस आहेत.
बी टू बेसिस फॉर द वेक्टर स्पेस व्ही. ह्या वेक्टर स्पेस व्हीचे हे 2 बेसिस आहेत. मला काय शो करायचं आहे की ह्या बी डॅशमधले नंबर ऑफ एलिमेंट्स आणि बीमधले नंबर ऑफ एलिमेंट्स काय आहेत, सेम आहेत, हे मला प्रूव्ह करायचं आहे. सिम्पल थेरम आहे, एकदम एक्झामला येऊ शकतो. बघा आता मी लिहिले पुढे टू प्रूव्ह नंबर ऑफ एलिमेंट्स इन बी इज इक्वल टू नंबर ऑफ एलिमेंट्स इन बी डॅश. आता सर्वात आधी लक्षात घ्या, माझा बी पण काय आहे, बेसिस आहे, आणि बी डॅश पण काय आहे बेसिस आहे. या थेरमचा प्रूफ आपल्याला कोणत्या मेथडने द्यायचा आहे एकदा. आता आपल्याला माहिती आहे प्रत्येक बेसिस काय असतो, लिनियरली इंडिपेंडंट सेट असतो आणि आपण तो लिनियर स्पॅनमध्ये लिहू शकतो. मग त्याच वेळेने मी ह्या बीला पण लिनियर स्पॅनमध्ये लिहू शकेल, किंवा हा बी पण माझा काय आहे, लिनियरली इंडिपेंडंट आहे. सिमिलरली बी डॅश पण माझा काय आहे, लिनियरली इंडिपेंडंट आहे, आणि तो माझा मी त्याला लिनियर स्पॅनमध्ये लिहू शकतो. मग मी काय करतो, मी एकदा बीला लिनियरली इंडिपेंडंट घेतो आणि एकदा बीला ह्या बी डॅशला बेसिस मानतो आणि व्हाईस वर्सा करणार. बघा सर्वात आधी मी काय मांडलं, बघा इथे लिहिलेलं आहे खाली, ॲज बी अँड बी डॅश आर लिनियरली इंडिपेंडंट सेट. आपल्याला माहिती आहे जर तुमचे बी आणि बी डॅश हे बेसिस असतील तर ते ऑब्व्हियसली काय असणार आहेत, लिनियरली इंडिपेंडंट बाय डेफिनेशन ऑफ बेसिस. ओके, देन आता माझ्याकडे मी फर्स्ट काय करतो, देन इफ यू कन्सिडर, मी आधी काय करतो, हा जो माझा 1 नंबरचा बी होता, मी ह्या बीला काय मांडलं, ह्या बीला मी वेक्टर स्पेस फीचा बेसिस मांडलं, आणि बी डॅशला मी काय मांडलं, लिनियरली इंडिपेंडंट सेट मांडलं. जर माझा बी हा बेसिस असेल तर माझ्याकडे काय कंडिशन असेल की तो लिनियर स्पॅन पण असेल, म्हणजे त्याला मी व्हीच्या कुठल्याही वेक्टरला मी बीच्या एलिमेंट्सच्या लिनियर कॉम्बिनेशनमध्ये लिहू शकतो, म्हणजे तो लिनियर स्पॅन पण असेल आणि लिनियरली इंडिपेंडंट पण असेल. कोणता, बी. आणि बी डॅश माझा काय फक्त लिनियरली इंडिपेंडंट. तर बघा आपल्याला माहिती आहे की बेसिसचा वेक्टर हा लिनियरली इंडिपेंडंट वेक्टरच्या एकतर मोठा असतो किंवा त्याच्या इक्वल असतो. म्हणून मी तेच दिलं आहे, बी डॅश जर माझा काय आहे, बी डॅश हा माझा लिनियरली इंडिपेंडंट सेट आहे, फक्त तो बेसिस नाही आहे, फक्त मी त्याला काय म्हणलं, लिनियरली इंडिपेंडंट सेट. मग ऑब्व्हियसली काय, एकतर माझ्या बी डॅशमधले एलिमेंट जे असतील ते काय असतील, या बेसिस बीमधल्या एलिमेंट्सची इक्वल असतील, किंवा एखादा एलिमेंट त्याच्यापेक्षा लहान असेल. का बरं, कारण ह्या सेटपेक्षा ह्या सेटमध्ये ॲटलिस्ट एकतरी एलिमेंट मला जास्त मिळतो किंवा इक्वल असतील. आता ह्या केसमध्ये मी काय कन्सिडर केलं होतं, बी माझा बेसिस आहे आणि बी डॅश काय आहे, लिनियरली इंडिपेंडंट सेट आहे. मग मला काय मिळालं, नंबर ऑफ एलिमेंट्स इन बी डॅश इज लेस इक्वल नंबर ऑफ एलिमेंट्स इन बी. याला मी इक्वेशन नंबर 1 म्हटलं. सेकंड केसमध्ये मी काय करतो, हा बी जो आहे ह्या बीला मी लिनियरली इंडिपेंडंट मानतो आणि ह्या बी डॅशला मी बेसिस मानतो. बघा मी लिहिलं आहे बघा याच्या उलटं केलं फक्त मी, या बी डॅशला मी आता काय मांडलं, इथं बेसिस मांडलं आणि बीला मी काय मांडलं, लिनियरली इंडिपेंडंट सेट. सिमिलरली काय होईल मग, आता जो माझा बेसिस सेट आहे त्याच्यामधले नंबर ऑफ एलिमेंट्स काय असतील, इंडिपेंडंट सेटपेक्षा एक तरी जास्त असेल किंवा इक्वल असतील. मग तुमचा जो बेसिसचा सेट आहे तो मी कुठे लिहिला, बघा नंबर ऑफ एलिमेंट्स इन बी डॅश हे काय असतील, ऑलवेज ग्रेटर इक्वल काय असतील, नंबर ऑफ एलिमेंट्स इन बी, किंवा नंबर ऑफ एलिमेंट्स इन बी इज लेस इक्वल नंबर ऑफ एलिमेंट्स इन बी डॅश. याला म्हटली मी इक्वेशन नंबर 2. पण सायमल्टेनियसली असं शक्य आहे का सांगा, एक सेट आहे त्याच्यामधले 2 सेट आहे आपल्याकडे. आधी त्यांनी असं म्हटलं आहे की बघा आपण एक थेरम शिकलेलो आहे, काय, जर तुमचा ए इज लेस दॅन बी असेल आणि बी इज लेस दॅन ए असेल, याचा अर्थ काय होतो, दोघी सेट काय आहेत, इक्वल आहेत, किंवा नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए इज लेस इक्वल नंबर ऑफ एलिमेंट्स इन बी, आणि नंबर ऑफ एलिमेंट्स इन बी इज लेस इक्वल नंबर ऑफ एलिमेंट्स इन याचा अर्थ काय होतो, त्या दोघींमध्ये काय आहेत, सेम नंबर ऑफ एलिमेंट्स आहेत. मग ह्या दोन्ही इक्वेशनवरून मी काय म्हणू शकतो, याच्यामध्ये एलिमेंट कमी आहेत, आणि नंतर हेच म्हणतायत की याच्यापेक्षा एलिमेंट कमी आहेत. दोघींचा अर्थ काय झाला, हे दोघी काय आहेत, सेट इक्वल आहेत. म्हणजेच मला काय मिळणार आहे फ्रॉम इक्वेशन 1 and 2, नंबर ऑफ एलिमेंट्स इन बी इज इक्वल टू नंबर ऑफ एलिमेंट्स इन बी डॅश. हेच आपल्याला काय करायचं होतं, प्रूव्ह. म्हणजे आपलं थेरम काय होतं बघा नेमकं, एनी 2 बेसिस ऑफ फायनाईट डायमेन्शनल वेक्टर स्पेस व्ही हॅज सेम नंबर ऑफ एलिमेंट्स. आपण 2 बेसिस घेतले एका वेक्टर स्पेसचे, बी आणि बी डॅश. एकाला आपण आधी बेसिस मांडलं आणि दुसऱ्याला आपण लिनियरली इंडिपेंडंट मांडलं. सिमिलरली आपण व्हाईस वर्सा केलं आणि फ्रॉम इक्वेशन 1 and 2 आपल्याला या थेरमचा प्रूफ मिळाला. ठीक आहे, आता आपल्याकडे नेक्स्ट थेरम आहे, नीट लक्ष द्या थोडंसं. बघा हा थेरम आपल्याला काय सांगतो, याचं स्टेटमेंट काय आहे, लेट व्ही बी एन डायमेन्शनल वेक्टर स्पेस. म्हणजे तुमच्या व्हीच्या बेसिसमध्ये किती एलिमेंट आहेत, एन एलिमेंट्स आहेत, लक्षात घ्या. आणि तुम्हाला एन काय दिला बघा, एन हा तुमचा काय आहे, ग्रेटर इक्वल 1. एन तुमचा एकतर 1 असेल किंवा 1पेक्षा मोठा असेल. देन
तुम्हाला पहिलं स्टेटमेंट दिलं आहे, दुसरं स्टेटमेंट दिलं, तुम्हाला हे दोघी प्रूव्ह करायचं आहे. इतकं तुमचं गिवन आहे देनच्या आधीचं आणि तुम्हाला हे प्रूव्ह करायचं आहे. काय दिलं तुम्हाला, व्ही हा तुमचा एन डायमेन्शनल वेक्टर स्पेस आहे आणि तुमचा एन हा काय आहे, ग्रेटर इक्वल 1. फर्स्ट स्टेटमेंट तुम्हाला काय दिलं आहे, एनी लिनियरली इंडिपेंडंट सबसेट ऑफ व्ही विथ एन एलिमेंट्स इज अ बेसिस. सर्वात आधी तुम्हाला जे स्टेटमेंट दिलेलं आहे ते नीट वाचून घेऊन त्याला समजून घेत चला. बघा आपल्याला काय सांगितलं त्यांनी, एनी लिनियरली इंडिपेंडंट सबसेट ऑफ व्ही, म्हणजे आपल्याला एक व्ही ह्या वेक्टर स्पेसचा लिनियरली इंडिपेंडंट सेट कन्सिडर करून घ्यायचा आहे विथ एन एलिमेंट्स. त्याच्यामध्ये किती एलिमेंट असतील, एन एलिमेंट्स. आणि आपल्याला काय दाखवायचं आहे की तो काय आहे, तुमचा त्या व्हीचा बेसिस आहे असं दाखवायचं आहे. हे तुमचं पहिलं स्टेटमेंट झालं. सेकंड स्टेटमेंट काय आहे, एनी सबसेट ऑफ व्ही, म्हणजे तुम्हाला कळून गेलं की तुम्हाला व्हीचा एक सबसेट घ्यायचा आहे विथ एन एलिमेंट्स. त्याच्यामध्ये किती एलिमेंट्स असतील, एन एलिमेंट्स, विच स्पॅन्स व्ही. आणि तुम्हाला काय दाखवायचं की तो व्हीला काय करतो, स्पॅन करतो. म्हणजे काय, थोडक्यात तुम्ही ह्या व्हीचा, ह्या व्हीमध्ये छोटा व्ही आहे हा तुम्ही काय करू शकता, ह्या व्हीला तुम्ही ह्या जो तुमचा सबसेट घेणार तुम्ही, बी घ्या किंवा एस घ्या, त्याच्या एलिमेंट्सच्या स्पॅनमध्ये किंवा त्याच्या लिनियर कॉम्बिनेशनमध्ये आपण त्याला लिहू शकतो. आधी आपण फर्स्ट स्टेटमेंट प्रूव्ह करू. बघा टू प्रूव्ह मिळलेलं आहे. काय लिहिलं आहे मी, एनी लिनियरली इंडिपेंडंट सबसेट ऑफ व्ही विथ एन एलिमेंट्स इज अ बेसिस. काय प्रूव्ह करायचं मला, आता बघा मला काय सांगितलेलं आहे, व्ही तुमचा काय आहे, एन डायमेन्शनल आहे. म्हणजे व्हीमध्ये तुमच्याकडे किती एलिमेंट आहेत किंवा तुमच्या व्हीच्या बेसिसमध्ये किती एलिमेंट आहेत, एन एलिमेंट आहेत. आणि एन तुमचा काय आहे, ग्रेटर इक्वल 1. लक्षात घ्या, तुम्हाला काय प्रूव्ह करायचं आहे, एनी लिनियरली इंडिपेंडंट सबसेट ऑफ व्ही विथ एन एलिमेंट्स इज अ बेसिस. लिनियरली इंडिपेंडंट सबसेट ऑफ व्ही. मग मी काय करून घेतलं आधी, मी एक सेट घेतला यस, जो काय आहे लिनियरली इंडिपेंडंट सबसेट ऑफ व्ही. त्यांनी म्हटलं आहे त्याप्रमाणे आपण करायचं फक्त. आणि ह्या एसचे मी एलिमेंट कोणते कोणते घेतले, V1 V2 अप टू डॉट 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 VN. एनपर्यंत काय घेतले, कारण त्यांनी म्हटलेलं आहे काय, एनी लिनियरली इंडिपेंडंट सबसेट ऑफ व्ही विथ एन एलिमेंट्स. एन एलिमेंट घेतलेत म्हणून मी त्याला काय म्हटलं, त्याच्यामध्ये एलिमेंट कसे घेतले, V1 V2 अप टू VN. ठीक आहे, इज लिनियरली इंडिपेंडंट सबसेट ऑफ व्ही. इतकं माझं गिवन झालं. आता मला काय प्रूव्ह करायचं आहे की हा जो सेट आहे माझा लिनियरली इंडिपेंडंट सेट, हा काय आहे, बेसिस आहे माझा. कशासाठी, व्हीसाठी त्याचा तो माझा बेसिस आहे, हे मला प्रूव्ह करायचं आहे. आता व्हीसाठी बेसिस आहे हे प्रूव्ह करण्यासाठी मी डायरेक्टली काय प्रूव्ह करेल की मी ह्या एसच्या एलिमेंट्सला ह्या एसच्या एलिमेंट्सचं लिनियर कॉम्बिनेशन इक्वल टू काय दाखवेल मी, व्ही. कारण बेसिसची माझ्याकडे डेफिनेशन काय आहे, फर्स्ट तर काय पाहिजे, तो सेट काय पाहिजे, लिनियरली इंडिपेंडंट पाहिजे. आणि सेकंड काय पाहिजे, आपण त्याच्या लिनियर स्पॅनच्या इक्वल काय आला पाहिजे, आपला वेक्टर स्पेस यायला पाहिजे. मग मी काय प्रूव्ह करेल, एस जर मला बेसिस दाखवायचा आहे व्हीचा, तर लिनियरली इंडिपेंडंट करण्यापेक्षा मी एक जरी प्रूव्ह केलं तरी हा सेट माझा ऑलरेडी काय असणार आहे, लिनियरली इंडिपेंडंट. म्हणून मी फक्त एवढंच प्रूव्ह करेल काय, की तुमच्या लिनियर स्पॅनमध्ये मी लिनियर एसच्या एलिमेंटच्या लिनियर कॉम्बिनेशनमध्ये म्हणजे स्पॅनिंग सेटमध्ये मी लिहून त्याच्या इक्वल मी व्ही दाखवू शकतो. मला फक्त एवढं शो करायचं आहे. आता बघा माझ्याकडे फर्स्ट केस मी काय घेतो, हा स्मॉल व्ही आहे. लक्षात घ्या, हा स्मॉल व्ही म्हणजे तुमचा वेक्टर स्पेसचा एलिमेंट आहे, वेक्टर आहे फक्त एक. मी केस फर्स्ट घेतली काय, जर तुमचा व्ही इक्वल टू व्ही आय बिलॉंग्स टू एस, म्हणजे तुमचा वेक्टर स्पेस व्ही इक्वल टू व्ही आय काय आहे, एक नंबर आहे, बिलॉंग्स टू एस, म्हणजे तुमच्या ह्या लिनियरली इंडिपेंडंट सबसेटमधला मी एक वेक्टर घेतला, कुठला, व्ही आय. कुठला एक चूज केला फक्त मी, वेक्टर व्ही आय, सच दॅट काय तुमचा हा आय काय आहे, हा आय तुमचा 1 आणि यांच्यामध्ये आहे. व्ही आय तुमचा काय असेल, म्हणजे व्ही आय तुम्ही V2 घेऊ शकता, V3 घेऊ शकता. म्हणजे काय तुमचा फक्त एकापेक्षा मोठा हा पण एनपेक्षा लहान, हा तुमचा तुम्हाला एक व्ही आय चूज करायचा आहे. कशामधला, येसमधला. तर मी डायरेक्टली काय म्हणू शकेल की व्ही तुमचा काय असेल, व्ही बिलॉंग्स टू स्पॅन ऑफ एस. का, कारण आपल्याला वरती दिलेलंच आहे, आपण गिवनवरून डायरेक्ट काय म्हणू शकतो, व्ही तुमचा हा जो व्ही आपण घेतलेला आहे, व्ही इक्वल टू व्ही आय, हा तुमचा काय असेल डायरेक्ट, हा तुमचा काय असेल, तुमच्या लिनियरली इंडिपेंडंट सेटचा स्पॅनिंग सेटमध्ये किंवा त्याच्या स्पॅनमध्ये तो असेल. सिम्पल आहे एकदम. आता आपल्याला सेकंड केस काय असेल आपली, जर आता हा जो व्ही घेतला, हा व्ही तुमचा कशामध्ये, बघा लक्षात घ्या, तुमचा यस काय आहे, सबसेट ऑफ व्ही, बरोबर. आणि मी हा व्ही आय कशामधला घेतला, एक माझा एसमधला. जर तो एसमध्ये आहे तर तो ऑब्वियसली कशात जाणार आहे, व्हीमध्ये जाईलच. का बरं, तुमचा एस काय आहे, सबसेट ऑफ व्हीचा, म्हणून तुमचा व्ही आय कशामध्ये जाईल,
व्हीमध्ये. म्हणून मी डायरेक्टली काय म्हणेल की व्ही हा माझा काय आहे स्पॅनिंग सेट याच्या लिनियर स्पॅनमध्ये लिहिता येईल. आता जर मी हा व्ही घेतला माझा कशामधला व्ही मायनस एसमधला. बघा व्ही मायनस एस म्हणजे लक्षात घ्या कसं. बघा सपोज हा माझा वेक्टर स्पेस काय आहे व्ही आणि हा माझा काय आहे याचा सबसेट. आता माझा इथून मागचा जो माझा व्ही आय मी घेतला तो व्ही आय माझा कुठे होता इथे होता. सपोज तो माझा व्ही आय कुठेतरी इथे होता. म्हणून मी त्याला डायरेक्ट कसं लिहू शकतो की तो माझा काय आहे स्पॅन ऑफ एस इक्वल टू व्ही मी लिहू शकतो. पण जर सपोज माझा पुढचा जर मी वेक्टर घेतला एखादा व्ही आहे तो माझा इथं आहे. इथे म्हणजे कुठे तो माझा व्हीमध्ये आहे पण एसमध्ये नाही. म्हणजे तो कशामध्ये आहे माझा व्ही मायनस एस. म्हणजे व्हीमधून जर मी एस एवढा काढून टाकला आणि जेवढा माझा उरलेला पोर्शन आहे एवढा बघा कोणता व्ही मायनस एस माझा कोणता पोर्शन येईल एसला सोडून जेवढा पोर्शन आहे हा माझा व्ही मायनस एस. हा जो पोर्शन माझा येतो आहे फक्त हा. जर माझा वेक्टर मी या सेटमधला घेतला व्ही मायनस एसमधला म्हणजे एवढ्या सेटमधला. बघा जर तुम्ही आता मी एक वेक्टर घेतला कशामधला व्ही मायनस एसमधला. व्ही मायनस एस काय आहेत मला दाखवलं मी. तर मला काय मिळणार आहे तर मी एक जर माझा व्ही वेक्टर हा व्ही मायनस एसमधला असेल व्ही मायनस एस हा आपला वरचा दाखवतो तुम्हाला. आणि जर मी एक सेट ॲज्युम केला कोणता एस डॅश. एस डॅश माझा काय झाला एस युनियन सिंगलटन व्ही सॉरी एस युनियन हा वेक्टर व्ही. म्हणजे सपोज जर माझा व्ही वेक्टर कुठेतरी इथे असेल हा माझा झाला व्ही वेक्टर तर माझा एस डॅश काय असणार आहे एस डॅश काय असेल माझा हा पूर्ण सेट यस आणि याचं युनियन कोणासोबत फक्त ह्या वेक्टर यू सोबत पूर्ण व्ही सोबत नाही तर फक्त ह्या वेक्टर व्ही सोबत. मी नवीन एस डॅश माझा ॲज्युम केला काय येतो तुमचा मेन सेट हा सबसेट एस आणि त्याचं युनियन कोणासोबत फक्त ह्या सिंगल वेक्टर व्ही सोबत. आणि एस कंटेन्स एन प्लस वन वेक्टर्स ग्रेटर दॅन डायमेन्शन ऑफ व्ही इक्वल टू एन. आता तुमचा एस डॅश जो आहे ह्या एस डॅशमध्ये किती वेक्टर असतील एन प्लस वन. का बरं तुम्हाला क्लिअरली म्हटलेलं आहे काय तुमच्या एसमध्ये किती वेक्टर्स आहेत एन वेक्टर्स आहेत. आता जर मी एसच्या बाहेरचा एक वेक्टर घेतला कोणता या एसमध्ये माझे एन वेक्टर्स आहेत पण मी एसच्या बाहेरचा वेक्टर घेतला आहे कोणता व्ही. तर मग माझ्या ह्या सेटमध्ये एस डॅशमध्ये किती वेक्टर असतील याच्यामधले एन वेक्टर आणि याच्यामधले एन वेक्टर आणि हा बाहेरचा एक व्ही म्हणजे किती झाले माझे ते एन प्लस वन वेक्टर. आणि ते माझे काय होत आहेत ग्रेटर दॅन ऑफ डायमेन्शन व्ही. आणि आपण घेताना काय घेतलेलं आहे की व्हीचं पण डायमेन्शन काय आहे एन. मग तुमचा काय झाला तुमचा जर एक सेट आहे बरोबर हा तुमचा एस डॅश सेट आहे आणि व्ही सेट आहे. जर तुमचं व्हीचं डायमेन्शन एन आहे आणि तुमचं याचं डायमेन्शन काय आहे एन प्लस वन हा तुमचा लिनियरली इंडिपेंडंट आहे. जर तुमच्याकडे एन एलिमेंट्स असणारा सेट जर लिनियरली इंडिपेंडंट असेल आणि त्यात मी एक जरी एलिमेंट ॲड केला तरी माझा हा सेट डायरेक्टली काय होतो लिनियरली डिपेंडंट. एन माझ्याकडे लिनियरली इंडिपेंडंट आहे पण मी याच्यामध्ये एक जर एक्स्ट्रा वेक्टर टाकला तर माझा हा सेट काय होऊन जाईल लिनियरली डिपेंडंट. मग त्यानुसार मी काय लिहिलं देअरफॉर एस इज लिनियरली डिपेंडंट सेट. का कारण त्याच्यामध्ये एनपेक्षा एक एलिमेंट जास्त आला आहे म्हणून तो माझा काय झाला लिनियरली डिपेंडंट झाला. लिनियरली इंडिपेंडंटच्या ऐवजी लिनियरली काय झाला तो डिपेंडंट झाला. मी त्याला काय नाव दिलं इक्वेशन नंबर फर्स्ट. बघा आपला हा एस काय झाला एस डॅश काय झाला एस डॅश आहे हा. देअरफॉर आपला एस डॅश काय झाला लिनियरली डिपेंडंट सेट झाला. देअरफॉर बाय डेफिनेशन ऑफ लिनियरली डिपेंडंट सेट काय आहे आपला एस डॅश काय आहे एस प्लस सिंगलटन व्ही व्ही वेक्टर फक्त. मग आपण एसचे एलिमेंट लिहिले मी हे कोणत्या फॉर्ममध्ये हे केस स्केलर आणि व्ही त्याचे व्ही आय वेक्टर. बघा हे केस फर्स्टमधले व्ही आय माझे वेक्टर एसमधले ते मी इथे लिहिले समेशन ऑफ आय इक्वल टू 1 to n के आय व्ही आय प्लस हा के व्ही. व्ही कुठला आहे माझा या सेकंड केसमधला. तर माझ्या बाय डेफिनेशन ऑफ लिनियरली डिपेंडंट काय होणार आहे इक्वल टू 0 जर आला तर माझं काय मिळणार आहे बाय डेफिनेशन ऑफ लिनियरली डिपेंडंट एकतर हा के आय किंवा हा के मला काय मिळणार आहे 0. दोघींपैकी एक मला काय मिळणार आहे 0 बाय डेफिनेशन ऑफ लिनियरली डिपेंडन्स. बघा जर मी ह्या के आय आणि के मधला जर सपोज मी जो माझा सेकंड के आला होता जर मी बघा हा जो माझा के आला आहे हा के जर मी या केला 0 ॲज्युम केलं मी लिहिलंच आहे के आय और के इक्वल टू 0. दोघींपैकी एक 0 असेल जर मी हा जो माझा के होता के व्ही आणि इथं काय होतं के आय
व्ही आय प्लस के व्ही इंटर समेशन आय इक्वल टू 1 टू एन. जर मी हा के जर मी 0 अजून केला, बाय डेफिनेशन ऑफ लिनियरली डिपेंडंट माझ्या या दोन वेक्टर्सपैकी कुठला तरी एक पाहणार आहे 0. आणि जर मी अजून केलं काय, जर माझा के 0 आहे तर मला काय मिळून जाईल बघा. मग माझं हे इक्वेशन मी जर हा के 0 घेऊन टाकला तर मला काय मिळेल, फक्त समेशन आय इक्वल टू 1 टू एन के आय व्ही आय एवढंच होईल फक्त ना. आता हा सेट माझा काय आहे, हा जो मला सेट उरतोय फक्त हा के आय व्ही आय, हा सेट काय आहे माझा बघा. मी इथं मागे लिहिलेलं आहे, हा सेट कुठे गेला आपला के आय व्ही आय. बघा हा सेट माझा एसमधला. एसच्या एलिमेंटला मी कसं लिहितो आहे, एसमध्ये किती एलिमेंट आहे माझे, एन एलिमेंट आहेत ना. म्हणजे एसच्या एलिमेंटला मी कसं लिहेल, समेशन ऑफ आय इक्वल टू 1 टू एन के आय व्ही आय. जर मी के 0 घेऊन टाकला तर माझ्याकडे काय उरेल, फक्त हा एस एलिमेंट उरेल. पण मला माहिती आहे काय, एसमध्ये किती एलिमेंट आहेत एन, आणि एस माझा काय आहे लिनियरली इंडिपेंडंट आहे. हे आपल्याला गिवन आहे बाय डेफिनेशन ऑफ लिनियरली इंडिपेंडंट सेट. माझे हे सगळे के आय काय होऊन जातील डायरेक्टली 0. बघा मी लिहिलं, देअरफॉर के आय इक्वल टू 0 फॉर ऑल आय. ह्या सर्व आयसाठी K1 घ्या, K2 घ्या किंवा KN घ्या, सर्व आयसाठी माझे सगळे के आय काय मिळणार आहेत, मला 0 मिळणार आहेत. का, कारण यस हा काय आहे लिनियरली इंडिपेंडंट सेट आहे. आता जर तुमचा याच्यावरून मला काय मिळेल डायरेक्टली, तुमचा एन याच्यावरून तुम्हाला के आय इक्वल टू काय मिळाला 0 मिळाला. के आय 0 मिळाला म्हणजे याचा अर्थ काय झाला, तुमचा एस डॅश पण काय झाला लिनियरली इंडिपेंडंट सेट. तुमचा के आय पण 0 मिळाला ना. आपण काय मांडलं होतं, हे आपण मांडलं होतं. याच्यावरून मला हे सर्व के आय मला काय मिळत आहेत 0 मिळत आहेत. आता ह्या एस डॅश सेटचे जर मला सर्व के आय 0 मिळत आहेत तर मी काय म्हणेल की एस डॅश हा काय आहे लिनियरली इंडिपेंडंट. पण आपण हे जे इक्वेशन 1 लिहिलं होतं त्याच्यावरून मला काय मिळतं, एस डॅश काय तुमचा लिनियरली डिपेंडंट. असं कधी होऊ शकतं का, एकच सेट एकाच वेळेस लिनियरली डिपेंडंट पण आहे आणि इंडिपेंडंट पण आहे, बरोबर ना. होऊ शकत नाही. म्हणून हे काय झालं माझं, हे जे माझं एस डॅश लिनियरली इंडिपेंडंट आलं आहे हे माझं काय आहे कॉन्ट्रडिक्शन आहे इक्वेशन 1ला. म्हणजे काय, मी हे जे के इक्वल टू 0 मांडलं हे काय आहे माझं, हे खोटं आहे. के इक्वल टू 0 मी कधी घेऊ शकत नाही. माझं इक्वेशन काय होतं बघा, काय होतं इक्वेशन, के आय व्ही आय समेशन आय इक्वल टू 1 टू एन के आय व्ही आय, पुढे काय होतं प्लस के व्ही इक्वल टू 0. हे माझं काय होईल मग, हा 0 नाही आहे, हा 0 नाही, याचा अर्थ काय झाला, समेशन आय इक्वल टू 1 टू एन के आय व्ही आय इक्वल टू का मी काय लिहील, हा जो प्लस आहे हा तिकडे पाठवून देऊ, काय येईल तो मायनस के व्ही, किंवा हा प्लस करा हा मायनस करा, काही फरक पडणार नाही. मग मी हेच असं लिहिलेलं आहे बघा इथं, के व्ही मी हे मायनस तिकडे पाठवून दिलं, के व्ही इज इक्वल टू काय मायनस समेशन ऑफ आय इक्वल टू 1 टू एन के आय व्ही आय. हा व्ही आहे, स्मॉल व्ही आय आहे तो लक्षात ठेवा. देअरफॉर मला काय मिळणार मग, हा व्ही इक्वल टू मला काय मिळणार, समेशन आय इक्वल टू 1 टू एन, हा के याला मल्टिप्लाय आहे तिकडे पाठवून दिला, काय होईल तो के वाय अपॉन के मायनस के आय अपॉन के, आणि त्याला ब्रॅकेट बाहेर व्ही आय. म्हणजे काय झालं बघा, मी जो माझा सबसेट होता एस, बरोबर ना, एसच्या एलिमेंटला मी काय लिहिलं, एसच्या सर्व एलिमेंट्सला मी काय लिहिलं, हे एसचे तुमचे सर्व एलिमेंट झाले ना, के आय अपॉन के, या एसच्या सर्व एलिमेंट्सला मी काय लिहिलं व्हीच्या लिनियर कॉम्बिनेशनमध्ये. म्हणजेच काय आलं माझं, स्पॅन ऑफ एस इक्वल टू काय आला व्ही आला बघा. देअरफॉर एनी व्हेक्टर इन व्ही दॅट इज, हा स्मॉल व्ही बघा, हा व्ही कशामधला आहे माझा, ह्या मोठ्या व्ही मधला आहे. आणि मी याला कसं लिहिलं, ह्या तुमच्या त्याचा सबसेट जो होता यस त्याच्या लिनियर कॉम्बिनेशनमध्ये. म्हणजे काय झालं, स्पॅन ऑफ एस इक्वल टू काय आला व्ही. देअरफॉर आपलं जे थेरम होतं फर्स्ट स्टेटमेंट ते प्रूव्ह झालं. आता पुन्हा एकदा रिवाईज करा ते, आणि काही प्रॉब्लेम असेल तर मला पर्सनली विचारू शकतो. आता सेकंड स्टेटमेंट आहे आपल्याकडे, आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, एनी सबसेट ऑफ व्ही, हा व्ही माझा मोठा वेक्टर स्पेस आहे हां, विथ एन एलिमेंट्स विच स्पॅन्स व्ही इज अ बेसिस. सिम्पल आहे एकदम. आपल्याला एक वेक्टर स्पेस दिला आहे व्ही, त्याच्यामध्ये एन एलिमेंट्स आहेत, आणि एक सबसेट घ्यायचा आहे आपल्याला व्हीचा, त्याच्यामध्ये एन एलिमेंट्स आहेत, आणि तो जर त्याला स्पॅन करत असेल तो काय असणार आहे त्या व्हीचा बेसिस. बघा मी मानून घेतलं, एक सबसेट मानून घेतला मी एन डायमेन्शनल वेक्टर स्पेस व्हीचा. कोणता मांडला तो
एस मानला आणि त्याच्यामध्ये ह्या एसमध्ये पण बाय गिवन किती एलिमेंट आहेत, एन एलिमेंट किंवा एन वेक्टर्स आहेत सच दॅट, आणि आपल्याला हे पण दिलं आहे काय की तो व्हीला स्पॅन करतो आहे, म्हणजे काय स्पॅन ऑफ एस इक्वल टू व्ही. इतकं काय झालं माझं सगळं गिवन. मला काय शो करायचं आहे, यस हा बेसिस आहे हे मला शो करायचं आहे. मग बेसिससाठी आपल्याकडे दोन प्रॉपर्टी कोणत्या, एकतर तो लिनियरली इंडिपेंडंट असतो आणि तो स्पॅनिंग सेट असतो. आता आपल्याकडे स्पॅनिंग सेट दिलेला आहे ऑलरेडी, मग मला फक्त काय प्रूव्ह करायचं उरलं आहे, एस हा काय लिनियरली इंडिपेंडंट आहे असं. आता आपण हे कॉन्ट्रडिक्शनने प्रूव्ह करू. आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, एस हा लिनियरली इंडिपेंडंट आहे ना, मग आपण उलटं ॲज्युम करू काय, सपोज ऑन कॉन्ट्ररी आपण उलट ॲज्युम करतो काय की यस हा काय आहे लिनियरली डिपेंडंट आहे. देअरफॉर बाय डेफिनेशन ऑफ, जर तो लिनियरली डिपेंडंट असेल तर तो लिनियरली डिपेंडंटची डेफिनेशन फॉलो करेल. देअरफॉर बाय डेफिनेशन ऑफ लिनियरली डिपेंडंट सेट, एनी लिनियरली इंडिपेंडंट सेट इन व्ही कंटेन्स नंबर ऑफ वेक्टर्स लेस दॅन एन. आता आपल्याला माहिती आहे तुमच्या लिनियरली डिपेंडंट सेटमध्ये जितके नंबर असतील बरोबर, त्याच्यापेक्षा तुमच्या लिनियरली इंडिपेंडंट सेटमध्ये एक तरी नंबर कमी असतो ना, बरोबर ना. म्हणजे तुमच्या लिनियरली डिपेंडंट सेटपेक्षा लिनियरली इंडिपेंडंट सेटमध्ये एक तरी वेक्टर कमी असतो. हे आपण शिकलो लास्ट चॅप्टरमध्ये. म्हणजे मी काय लिहू शकतो, डायमेन्शन ऑफ व्ही इज लेस दॅन एन. डायमेन्शन ऑफ व्ही इज लेस दॅन कशावरून, का कारण तुमचा हा व्ही जो आहे हा काय आहे स्पॅन ऑफ एस, आणि याच्यावरून मी काय डायरेक्ट काय लिहू शकतो, तुमची डायमेन्शन ऑफ व्ही हा काय येणार आहे लेस दॅन एन. पण हे माझं काय झालं कॉन्ट्रडिक्शन झालं, का कारण तुमचा हा यस जो आहे हा काय आहे सबसेट आहे व्हीचा, आणि डायमेन्शन ऑफ व्ही काय तुमच्याकडे, डायमेन्शन ऑफ व्ही पण तुमच्याकडे काय आहे एन आहे. एन लेस दॅन एन शक्य आहे कधी नाही, म्हणून तुमचं हे काय झालं कॉन्ट्रडिक्शन. म्हणजे आपण जे ॲज्युम केलं होतं काय यस हा लिनियरली डिपेंडंट आहे असं आपण ॲज्युम केलं ते चुकीचं आहे. मग बरोबर काय आहे यस इज लिनियरली इंडिपेंडंट. ठीक आहे, आजच्या लेक्चरला आपण एवढंच बघू. जे काय आपण बघितलं ते रिवाईज करा, व्हिडिओ पुन्हा बघू शकतात, किंवा तुम्हाला जो टॉपिक कळला नाही किंवा जो पॉईंट कळला नाही तो तुम्ही मागे जाऊन पुन्हा बघा. तरी नसेल कळत तर मला पर्सनली विचारा.